नमस्कार, मिसेस सोनमाई कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत गणेशोत्सव स्पेशल उकडीचे मोदक कसे बनवायचे ते. दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे 11 मोदकांच्या प्रमाणासह अचूक असे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. ह्या मापानुसार तुमचे 11 मोदक बनून एकदम तयार होणार आणि दिवसभर ते मऊ लुसलुशीत राहणार. आणि तुम्ही वाटीच्या साह्याने पण मोदक बनवू शकता. चला तर मग ते मोदक कसे बनवायचे ते पाहूया. मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यावर 1 चमचाभर साजूक तूप घालायचे. आता तुपावरती अर्धा कप इतका गूळ घेतलेला आहे. अर्धा कप गुळाला 1 कप इतका खोवलेला नारळ घ्यावा लागतो. आता आपण 3 ते 4 मिनटं एकदम मंद आचेवरती गूळ आणि खोबरे व्यवस्थित असं परतून एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं सारण एकदम तयार झालं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर भाजलेली खसखस आणि वेलची पूड टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि सारण थंड होण्यासाठी ठेवून घेऊया. आपलं सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण पिठाला उकड काढून घेऊया. गॅसवर एका पॅनमध्ये 1 कपभर इतकं पाणी टाकायचं आहे आणि 1 चमचाभर तूप टाकायचं आहे. तसे तर सारणाला तुपाची गरज नसते, पण त्याच्यामुळे चव खूप छान येते. जितकं आपण पाणी घेतले तेवढंच आपण इथं तांदळाची पिठी वापरली आहे. इथे मी आंबेमोहर तांदळाचं पीठ वापरलं आहे. आपल्या पाण्याला उकळी आली. आता आपण पीठ टाकून छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता ह्या तेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला 2-3 मिनटं व्यवस्थित असं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला उकड बसण्यासाठी 15 मिनटं झाकून ठेवूया. आपण 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पिठाला छान अशी उकड बसली. आता त्याला आपण एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया. आत्ता पीठ हे गरम असतं, त्याला तुम्ही एखाद्या मॅशरच्या किंवा ग्लासाच्या, इथं मी ग्लास घेतला आहे, माझ्याकडं मॅशर नाही आहे, त्याच्यानं आपण 3 ते 4 मिनटं कंटिन्यू त्याला असं दाबून पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. कारण आत्ता पीठ खूप गरम असतं. तुम्ही जर हातानं मळायला जाल तर तुमच्या हाताला नक्कीच चटके बसतील. आपण 3 ते 4 मिनटं याला ग्लासच्या मदतीने व्यवस्थित असं त्याच्यातल्या तांदळाच्या जर गाठी राहिल्या असतील तर त्या पूर्णपणे निघाल्या पाहिजेत. आता ग्लास बाजूला ठेवून आपण हे पीठ अजून 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही कोमट पाण्याचा हात लावून त्याला मळून घेऊ शकता, पीठ हाताला चिकटत असेल तर. आता पीठ आपलं व्यवस्थित असं मळून तयार झालं आहे. त्याची एखादी गोळी करून तुम्ही बघू शकता. जर ते हाताला चिकटत नसेल तर पीठ आपलं व्यवस्थित तयार झाले. आता आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात आणि त्याला एवढ्या पिठाचे बरोबर 11 मोदक तयार होतात. सगळ्या पिठाचे आपण गोळे करून आपण त्याला झाकून ठेवणार आहोत, कारण आपले सगळे मोदक करू होईपर्यंत गोळे कोरडे पडू शकतात. आता एक गोळा घेऊन आपण त्याला हातामध्ये दाबून तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून हातांच्या मदतीने 2 बोटांच्या मदतीनं आपण त्याची गोल अशी मोदकाची पारी तयार करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने दाब देऊन आपण त्याची गोल अशी पारी तयार करून घ्यायचं आहे. मध्ये थोडंसं जाड आणि कडेने एकदम त्याच्या कडा आपण दाबून एकदम पातळ करून घ्यायच्यात. अशी आपल्याला पारी बनवायची आहे. तुम्ही 1-2 वेळा बघितलं तर नक्कीच ते तुम्ही अलगदपणे बनवू शकता. आता 2 बोटे आणि अंगठ्याला थोडंसं तूप लावून अशा पद्धतीनं मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्यात. पाठीमागे 2 बोटे आणि पुढे अंगठ्याच्या मदतीनं सुंदर अशा आपण कळ्या पाडून घ्यायच्यात. त्याला मध्ये तुम्ही तुपाचा हात लावू शकता जर पीठ तुम्हाला चिकटत असेल तर. खूपच अलगद अशा मोदकाला खूपच सुरेख अशा कळ्या पडतात. आता त्याच्यामध्ये सारण भरूया आणि बाजूच्या राहिलेल्या कळ्या पण पाडून घेऊया आणि दाबून अजून मध्ये लागल असं तुम्ही सारण भरून घ्यायचं आहे आणि बोटाच्या मदतीनं सारण आतमध्ये दाबून
आपण ज्या सगळ्या मोदकाच्या कळ्या केलेल्या असतात त्या सगळ्या एका डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायच्यात, म्हणजे मोदकाचं तोंड मिटवायला तुम्हाला सोपं जातं. आपण जसा पुरणाचा गोळा भरतो त्याचप्रमाणे इथं आपल्याला त्याचं तोंड बंद करायचं आहे. एका बोटानं आपण ते सारण दाबून घ्यायचं आहे आणि असं गोल फिरवून आपण छान असा मोदक तयार करून घ्यायचा आहे. 1-2 वेळा बघितलं तर सहज असा मोदक बनवता येतो. अशा प्रकारे आपण मोदक तयार करून घेऊया. मला पण सुरुवातीला हे मोदक बनवणं खूपच अवघड वाटायचं, पण माझ्या आईनं मला हे मोदक शिकवलेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला मोदक तयार झाला आहे. आणि तुम्हाला जर हाताने पारी बनवता येत नसेल तर तुम्ही वाटीच्या मदतीनं पण त्याला बनवू शकता. एक पिठाचा गोळा घेऊन त्याला तांदळाच्या पिठेमध्ये बुडवून घ्यायचा आहे. एक छोटी मध्यम आकाराची वाटी घेऊन त्याच्यामध्ये तो गोळा ठेवून आपण बोटांच्या मदतीने त्याची पारी तयार करू शकतो. वरून तुम्ही लागलं तर तुम्ही तुपाचा हात घेऊ शकता. तुमच्या वाटीला जर खालून खचा असल्या तर त्याला खूप छान अशी डिझाईन पण बनवून तयार होईल. तुम्ही बघू शकता किती अलगद आणि झटकन आपली पारी तयार झाली. अशा पद्धतीनं पण तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला गरज वाटली तर त्याच्या कड्या थोड्याशा पातळ करून घेऊया आणि ह्याचा पण खूप छान असा मोदक तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता पाठीमागच्या 2 बोटाने दाबून अंगठ्याच्या मदतीनं खूपच पटपट अशा कळ्या पाडल्या जातात. इथं एक मोठा 1 कप इतकं पीठ घेतलं आहे मी आणि वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम इतकं पीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपले 11 मोदक आरामात बनले जातात. आणि तुम्हाला जर 21 मोदकांचा नैवेद्य बनवायचा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा डबल असं माप घेऊ शकता आणि अचूक प्रमाणात तुमचे मोदक तयार होऊन जातील. आता सारण भरून झालं आहे आणि आपण हाताच्या मदतीनं ते मिटवून घेऊया. एका बोटानं सारण आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे. अलगद बोटांच्या साहाय्याने आपण त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. जास्त जोरानंही प्रेस करायचं नाही, नाहीतर आपले मोदक तुटू शकतात. असेच मी सगळे मोदक तयार करून घेतलेत. तुम्ही किती सुरेख मोदक तयार झालेत. याच्यातला एक मोदक तर माझ्या बाळानंच तयार केला आहे. तुम्ही बघू शकता. हा शेवटचा जो सगळ्यात सुंदर मोदक आहे तो माझ्या मुलीने तयार केला आहे. आता त्याच्यावर आपण केसर लावून घेऊया. केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असतील तर तुम्ही लावा, नाही लावले तरी चालतील. पण केशराचा धागा वरती चिकटवल्यानंतर त्याला आपण जेव्हा स्टीम करून घेतो खूपच छान रंग येतो त्याचा. आता आपण मोदक उकडण्यासाठी तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर करा. मी तर कढईमध्ये मोदक उकडून घेणार आहे. गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चाळणीला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडं आणि त्याच्यावर आपण सगळे मोदक ठेवून द्यायचे. तुमच्याकडे केळीचं किंवा हळदीचं पान असेल तर उत्तमच, ते तुम्ही त्याच्यावर ठेवून घ्या. त्याच्यामुळे मोदक खाली अजिबात चिकटत नाही आणि छान असे मोदक तयार होतात. आता सगळे मोदक ठेवून झालेत. आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि त्याच्यावर एक मोठं ताट झाकण ठेवून देणार आहे आणि 15 मिनटासाठी त्याला स्टीम काढून घेणार आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपल्या मोदकांना किती छान असा कलर आला आहे आणि ते किती छान दिसतात. 15 मिनटामध्ये व्यवस्थित असे मोदक शिजून तयार होतात. मी तुम्हाला मोदक उचलून दाखवतं. अजिबातही खाली चिकटलं नाही. तुम्ही जर व्यवस्थित तूप लावलं सगळीकडे किंवा तेल लावलं तर आपले मोदक अजिबात खाली चिकटत नाहीत आणि ते किती सुंदर तयार झालेत. आता हे मोदक थंड झाले की आपण त्याला काढून घेऊयात. फक्त लक्षात ठेवायचं त्याला स्टीमरमधून काढल्यानंतरनं लगेच गरम गरम त्याला उचलायचं नाही, नाहीतर ते खालून तुटू शकतात. तर नक्की बनवा आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी असे सुंदर असे उकडीचे मोदक, जे बनवायला अतिशय सोपे असतात आणि दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात.
तुम्ही बघा किती सुंदर कळ्या पडल्यात त्याला आणि किती छान दिसत आहेत ते. तुम्हालाही माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मोदकाच्या अजून व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलवरती उपलब्ध